सर्व तुका तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची काही नसरी मुखा आवडी तुळशी हर गळा तुळशी हर गळा काशे पितांबर तुळशी हर गळा तुळशी हर गळा काशे पितांबर आवडे निरंतर आवडे 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 निरंतर हे चिन्ह तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे पितांबर तुळशी हर गळा कासे पितांबर कासे पितांबर हरी हरी जय विठोबा रघुनाथ ओ हरी जय हरी 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 जय हरी जय हरी जय 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 विठोबा रघुनाथ जगद्गुरु तुकाराम आदि शक्ती समर्थ सद्गुरु गजानन मारुती पार्वती पते बोला कुंडली हे बरोबर करे बाबा
विचार करा उठावणे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने दिर्शेल संकोट तराल दुर्गट भव सिंधू जन्मनिया कुडी वाचिस्मरी राम धरी हाची नेम हरणीसी तयाच्या चिंतने दिर्शेल संकोट तराल दुर्गट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत भावी गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निषेध संकट तराल दुर्गट भव सिंधू महायोगपीठे तटी भीमनच्या वरम पुंडलिकाय दातुं मणिगृही समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजी पांडुरंग मागची मंडळी पुढे या इकडे इकडे या ना पुढे या ना इकडे या ना पुढे या पुढे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या श्री संताचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसमित्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्पमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आकळितासे साधन ही जाणवणी म्या नमन निवांत केली ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे करण ते जीवंतु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गजानना अवधीया औदरली तारा सर्वजण भजन करा या पोराईमध्ये एक एक माणूस बसवा तेव्हा ते गँग हे गँग ए पोरो शांततेनं बसायचं का सर्वजण सारासार आवाज वळ बाबा थोडासा शेटर बंद कर बरोबर सारासार विचार करा उठा उडे नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निषेध संकट तराल दुर्गट भव सिंधू उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस
ज्यांचा अधिकार जर पाहू गेलो दादा, वेदाचा तो अर्थ आमाजिक नावा. याच्याही पुढे गेलं, त्यांचा अधिकार जर पाहू गेलं तर त्यांचं नुसतं नाव घ्या, नाव. ज्यांचं अभंग आहे नुसतं नाव घ्या, काय होईल? तुकाराम तुकाराम, हरी बोल हरी बोल. हरी बोल. धन्य तुकोबा जेणे महापुरुषाला जय श्रीराम. या अधिकाराचे असणारे जगद्गुरु तुकोबाराया, त्यांचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया नामाचं महत्व तुमच्या समोर प्रतिपादन करतात. कीर्तन रूपी सेवा कोण्या निमित्त नाही तुम्हाला कल्पना आहे. दरवर्षीप्रमाणे चालत असताना तुमच्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह, सालीपुरा मित्र मंडळ, नाही का? बरोबरच आहे ना? पहिल्यांदा मंडळासाठी टाळ्या वाजवा, कारण गाव लहान, कार्यक्रम अति महान. ढला विढला. हो, पूर्ण गावकरांच्या मित्रमंडळ परिवाराच्या मार्फत या कार्यक्रमाचं नियोजन. आणि आज कीर्तनरूपी माझ्याकडे पहिल्या दिवशी आलेली सेवा, अखंड हरिनाम सप्ताह, दुधामध्ये साखर. आमचे गुरुबंधू बाबा कीर्तनात आले, बाबा दूर बसले, त्यांना माहित आहे लांड्या पुढे बसणं म्हणजे त्याला विठाल. महान विभूती आहे. अशा महात्म्याच्या मुखातून तुम्ही भागवत ऐकून राहिले, हे मत भाग्य आहे. तुम्हाला जरी त्यांचा परिचय नसेल, पण माझा आणि त्यांच्या अति जोडचे संबंध आहे. बाबांच्या अमृतुल्यवाणी तुम्ही कथा श्रवण करत आहात, आणि माझा काही तुमचा परिचय नाही. टीव्हीवर मोबाईलवरती भरपूर कीर्तन आहेत माझे, आणि या परिसरात हे आहेत, पण इथे पहिल्यांदा आलो. कोणाचा तरी फोन आला, मलाही माहित नाही नाव त्याचं काय, तर कोण आहे तर, हॅलो हॅलो लांड्या मेला का जिथं आहेस? म्हटलं बाबा मी जिथं जाऊ, असा असा प्रसंग आहे, तारीख पाहिजे आहे. म्हटलं काही हरकत नाही बाबा, इथे आलो, आनंद वाटला. का आनंद वाटला? कार्यक्रम असा होता, असा असावा. ढला विढला. हो, आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी शक्यतो लोक चांगले कीर्तनकार तारीख देत नाही, चांगले कीर्तनकार देत नाहीत. चांगले म्हणजे दिशाना चांगले. चांगले कोणाला म्हणता तुम्ही? जे जास्त पैसे घेतात ते चांगले. लोकांच्या म्हणणं तसंच आहे ना, जे जास्त पैसे घेणार आहे तो सगळेच मोठा कीर्तनकार. शक्यतो लोक चांगले मोठे कीर्तनकार पहिल्या दिवशी तारीख देत नाही. का देत नाही? पहिल्या दिवशी काही मेळ नसते बाबा. पहिल्या दिवशी कसं असते, काहीच मेळ नाही. पक्वादी असते तर पक्वादली शाही नसते. पक्वादे म्हणते पहिला दिवस आहे भागून, उद्या जाऊ. ताळकरीचा मेळ नसते, साऊंडिंगचा मेळ नसते, करते याचा मेळ नसते, काहीच मेळ नसते. शक्यतो लोक पहिल्या दिवशी लोक कीर्तनाला येत नाहीत. पण अटी तसं काहीच नाही. अटी असं वाटत नाही की आज पहिला दिवस आहे. अटी जे जया पाहिजे ते
मृदंग ईश्वर बाबा त्यासाठी टाळ्या वाजवा. तोडून आणि तळपदार महाराज म्हणतात नेतृत्व आहे. गायनाचारी मंडळी चांगली आहेत. फक्त एक तुमची माफी मागतो. 40 वर्ष झाले बाबांना माहिती मी कार्यक्रम करून राहिलो. माझे दोन्ही बॉल जायला आहेत. माझ्यानं उभं राहल्या जात नाही. शब्द केलो थकलो तो बशीन, सकलो तो बशीन. ठला विठला. हो, फार महत्वाचं आहे दादा. एवढं मोठ्या कार्यक्रमाचं तुम्ही नियोजन करता. धगधगीचा काळ आहे आणि हा प्रयत्न कठीणचा आहे. आता अशाही प्रेतमध्ये तुम्ही कार्यक्रम करून राहिले, भाग्य आहे. पण मंडपाच्या मानानं पंक्तीवाल्याच्या घरी गर्दी जास्त होती. गर्दी खरंच जास्त होती. त्याच्या मानानं गर्दी कमी आहे. कमी आहे. कसं झालेलं आहे लोकांचं महाराज, बरेचशा लोकांचं म्हणणं आहे महाराज आम्हाला काही देवाची जरूरत नाही. काय जरूरत आहे? आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे, बंगला आहे, टीव्ही आहे, कूलर आहे. आम्हाला काय देवाची जरूरत आहे महाराज? काय जरूरत आहे? एवढं ऐका दादा, एवढं ऐकलं की कीर्तन संपलं. तुम्हाला देवाची जरूरत नाही, मला मान्य आहे दादा, मान्य आहे. पण देवाला तुमची जरूरत आहे दादा. दादा इकडे पा, इकडे पा, इकडे पा. देवाला तुमची जरूरत आहे दादा. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. तुम्ही बोलत काऊन ना हो? तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी. पुऱ्या सत्याचा सार आला हिच्यामध्ये. एवढं लक्षात ठेवा की मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. चाले हे शरीर कोणामुळे चालून राहिला महाराज? कोणामुळे चालून राहिलं? तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. का भ्रांताशी काम विषयावरी म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हालविल्या, म्या 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 लांड्यात. अर्जुना सत्ता माझी आहे दादा, माझी आहे, माझी. तुझी साथे वेदासी हरी बोल. सूर्यासी
सत्तेने वेदाशी बोलणे, तुझे सत्तेने सूर्याशी चालणे. महाराज म्हणतात ऐसा तू ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इकडे पारे पोरो, इकडे पारे. ओ महाराज, सकाळी 2 जण उठलो, बाजारामध्ये गेलो, किराणा आणला, घरी आलो, झोपलो. संध्याकाळी खिचडी खाल्ली, इकडून मी झोपलो, तिकडून तो झोपला. सकाळी मी उठलो, पण तो काही तो काही तो काही तो काही तो काही तो काही. ओ दादा, बाबा, ओ बाबा, उठला नाही काय? उठवलं नाही. तुम्ही काऊन मानत ना हो राजा? तुम्ही का मानत ना हो राजा? का मानत ना तुम्ही राजा? तुमच्या हातात काही ना ना राजा, काही नाही ना. किती वय झाला चष्म्याला बाप्पू? हा, ए पोरं बोल नका रे, तुम्ही कोणीच बोल नका बोलू. आणि त्या छाटानं गाणं जोरे पक्षाच्या आठवणीच्या ठाला विठाला आचारसंहिते चालू आहे का? हो, ठाला विठाला. किती वय सांगितलं बाप्पू? 75. तुमचं 75. तुमचं 62 नाही का? आहे का याच्यापेक्षा कोणी? ते टोपीवाले बाप्पू, ते तुमच्या मागचे तेच तुम्ही मापावर बाप्पू ते. हा, ते तेच तडून सांगा ना. हा, 65. आता पहा, हे पहा, 75 वर्ष झाले. पहा तुम्ही, चेहरा पहा, चेहरा पहा, चेहरा पहा. सफरचंदासारखे चेहरा आहे, सफरचंदासारखे. आणि तुम्ही हे पोट्टे पहा, तुम्ही चेहरे पाहिजे, चेहरे भुगे खाऊ कुठेच भुगे खाऊ. 75 वर्ष झाले. हे लोक त्याच वागती जायला पाहिजे होतं. हे लोक काही हा, हे लोक त्याच वागती जायला पाहिजे होतं ना कधी. आता या बुड्या बाड्या पहा, या बुड्या. काय प्रसंग होता महाराज, किती कठीण प्रसंग होता. अरे पाहुणे रावणे घर लोक दरवाजे लावून बसले, कोणी घरात येत नव्हतं. जवान गेले, आमच्या पारचे दायमा महाराज गेले, बाबा विठ्ठलबा साबळे मृदंग एक्सपर्ट गेले. आता हे लोक बसल्यासाठी. किती वय सांगितलं तुम्ही? 75 आहे ना? 75 वर्ष झाले तुम्ही बसला. कोणाची मेहरबानी आहे? कोणाची? त्याची ना. तरी वर्गणी देत ना राजा. तरी वर्गण्या देत ना तुम्ही लोक. वृक्षाची पान परमात्म्याच्या सत्तेशिवाय आहे. किती गरमी होऊन राहिली. 2 दिवसावर थंडी होती. दाबना बटन एखादं लांड्या. हा, पुसून राहिला घाम. काही हातात नाही हो तुमच्या. नाही ना राजा, नाही ना, नाही ना राजा. लिहून घ्या बापू, मला शब्द लिहून घ्या.
80 वर्षाच्या म्हाताऱ्या दवाखान्यात भरती केलं. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं. 12 लाखाचं बिल डॉक्टरने हातात दिलं. म्हाताऱ्याने लढायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणतात का लढता तुम्ही, का लढता? पैसे जास्त झाले म्हणून लढता? म्हणे नाही साहेब, मी त्यासाठी नाही लढत. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं डॉक्टर, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या गजानन महाराजांनी मला 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्यांनी मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. टाळी वाजवत महाराजा. हा, हे इलेक्ट्रिक बिल नका बरोबर, इलेक्ट्रिक बिल, हे लाईनचं बिल नका बरोबर. काय होते? हा, एकच समज तुम्ही लाईन कट होते. हा, हे तुमचं मीटर चालून राहिला. हे मीटर, हे मीटर. हां हां हां, मला मीटर वाढते. ते आणला माझ्या संग. कुठे आहे रे? खिशात गेलं ते वड्याचं. तुमचं हे मीटर चालून राहिला, हे देव हे. हां हां हां, आणि त्यांना लाईन कट केली तर, त्यांना लाईन कट केली तर लोक म्हणतात वार गेलं. वार नाही गेलं, देवानं फेस काढला तुमचा. जेने हा जीवा दिला दान, हरी बोल. नाहीत मानत लोक, नाहीत मानत. आता हे तरुण पोर आम्हाला म्हणतात, हे तरुण पोर, ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता हो राजा? लोक चंद्रावर चालले, तुम्ही घोंगड्यावरच अजून. तुम हमको मत सांगो, तुम हमको सांगोच मग. तुम्ही किती जरी पुढे गेले ना दादा, तुम्हाला यावं लागेल याच मंडपात. यहाँ पर ही आना पडेगा भैया आपको. खरंच पुढे गेला महाराज, एवढा काळ पुढे गेला. आता काय सांगावं, मी कीर्तन 20 ते 25 वर्ष बाबा, लहान बाबा ऑटोत सायकलनं केले. कुद्या मारो मी, कुद्या. असं यंग होतो तो. आता कुदी मारायला नाही जमत, आता नाही जमत. लय काळ बदलला. पहिले लग्नामध्ये बाहेर जात काय, जात काय आजी? आजी झोपली का तू? नाही रे बापा लांड्या, मी झोपतोय रे बाबा. लग्नात पहिले बाया जात का? जातच ना महाराज पहिले बाया. अशा 2 पोरी पाठव. आता मागच्या वर्षी माझ्या पोरीचं लग्न झालं आणि 8 गाड्या लावल्या मी. 8 गाड्या, 8ही गाड्यात बाहेर जाऊन बसल्या. राहिले माणसं खाली कंदील धरे आले आणि तटी गेले की त्याच्याच तालात. लय बदललं महाराज, लय बदललं. लय देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या घरामध्ये सुरी पाहिली, साधू संतांमध्ये मारा पतिव्रता उपाशी उपाशी राहिली. अशी अशी कशी हे
कोणाचा आहे लिहेल? आपलं प्रभाग नाही हे, ते आमच्या गावातल्या शाहिरान लिहिलं आहे. शामराव शाहीर. चला विठाला. माफी मागून बोलतो महाराज, भयंकर काळ बदलत चालला. आजी, आमच्या पारसले मशीन आली, एक मशीन पाय कशी आहे. तो पोराला सांगू सका आणायला, लांड्याने सांगितली. मशीन मध्ये गुळ टाकायचा, हरभर डाळ टाकायची, इकडून उडा टाकायचा कणकीचा, पूर्णाची पुडी बाहेर. लाटायचं कामच नाही. पुढीच्या वर्षी अजून एक मशीनीने आता पाहुणा घरी आला, मशीनीत टाकला, जेवला की बाई. दुसरी मशीन अर्जुनाला आणायला लागते अंग धुवायची. ते अंगच धुत नाही ते बाई सगून पासून नांगायला ते पाणी टाकलं ना, हा पाणी टाकलं ना, हा अरे अंग धुई ना, त्याची मशीनीची ना. आता किती वाजले? 12. आले का पाहुणे? टाका पाहुण्याला मशीनीत अंग धुवायले. पाहुण्याला मशीनीत टाकलं, लाईन गेली. किती वाजता लाईन येईल? 3 वाजता मरती राहिला. हो दादा, आम्ही सांगतो ती मशीन आणा. तुम्ही जे जेवण केलं अशी मशीन आणा. तुम्ही जेवण केलं त्या मशीन मध्ये टाका आणि त्यातून रगत बाहेर काढून दाखवा. आहे जेवण केलं त्या मशीन मध्ये टाका, त्यातून रगत बाहेर काढा. आहे औटा हात का मानव दे, किती मोठी देणगी आहे महाराज भगवंताची. सगळ्यात मोठे परमात्म्याने तुम्हाला हे प्रॉपर्टी दिली. हे प्रॉपर्टी देवी दिला देह, दिलं किती पद्धतशीर. पा आता माईक पाहू नका म्हणा, कारण मी एवढा पद्धतशीर नाही म्हणा. मला धड उभं नाही राहतात. माईक का पाहता? पा किती पद्धतशीर घडवलं हे. याची फिटिंग पा किती जोरदार केली देवाने. याची फिटिंग प्रत्येक पार्ट कसा बसला देवाने पा पद्धतशीर. एक पाय मागे लावला असता असा. कसे चालले असते तुम्ही? पायाचा काय त्रास आहे त्या बाला विचारा. तो या झाला पाटावादी
भजनासाठी दिलं बाबा, उलट केलं भजनासाठी. उठल्या उठल्या लोक म्हणतात भाजीकाची केली, तोंडणे धुत्त भाजीकाची केली. खायच्या बाबतीत लय पुढे गेले लोक. भजनासाठी दिलं, दिलं किती सुंदर पा. घुमटा दिला म्हणतात, मला घुमटा चांगला दिला पद्धतशीर. हे बिजागिरी बसवली, हे बिजागिरी, हे ताईट ठेवला असता, ताईट. कसे जेवले असते ती, म्हटलं साधूबा फेकलं असतं, असं झेललं असतं असं. बरं लाडू झेलला असता, खिचडी केली का तोंड बरं ना. हे पहा बरा बा, हे पहा, हे इकडे बा, इकडे बा. याला सांगता का उघडा उभं म्हणून? हा, अटीच नाक दिलं, नाक अटीच आहे. घास गेल्यावर तुम्हाला नाक सांगते. अटीच दिलं हे नाक. जर अटी दिलं असतं, असा घास घ्यायला लागला असता, असा मग नाकाजवळ द्यायला लागला असता, असा मग असा आणा लागला असता, असा लंबा वखर उचला लागला असता, असा. किती जोरदार घडवलं हे. दोन्ही डोळे समोर दिले. एक डोळा अटी दिला असता आणि एक डोळा अटी दिला असता, राहिल्या असत्या पायऱ्या इकूनच वर चढलं असतं, असं. आपल्या पायऱ्या इकून आहेत ना बाबा. कशासाठी दिलं मला म्हणतात? औटा हात कामाला दे, अल्लाने तुझे दिया. भगवान ने जिंदगानी दिए बोलते. खाओ. हा, कोण म्हटलं रे पिओ? या गावाचे तरुण पोरं कीर्तनात बसल्या, टाळ्या वाजवा. वा वा वा, कमावलं तुम्ही, कमावलं महाराज. कठीण आहे. 9चं लगन 2 वाजता लागून राहिलं. गोट नाही घेऊन राहिले पोरं की बारीक 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 बारीक. हे पोरं कीर्तनात बसल्या, टाळ्या वाजवा. धन्य जगे तो पोरं व्यसनाधीन झाले बापू. बेकार परिस्थिती आहे. त्यांना म्हटलं बाबा बरोबर नहीं पेना. ते म्हणतात महाराज अपने को टेंशन है, बहुत टेंशन है महाराज, टेंशन है बहुत अपने को, बहुत टेंशन है महाराज. वो गम घुनाने के वास्ते पीना पड़ता, गम घुनाने के वास्ते. हाँ, मुझे पीने का. कोण म्हटलं रे? या दारू पिण्यात इथलं कठीण काम आहे. मी एसटी मध्ये बसलो होतो, मला शेजी बसलो होतो एक जण, ते होतो दारू पेल. त्यांना त्याचा पाय राहिला खाजून, मलाच पाय खाजून राहिलो. माझ पाय बसला खाजून. मी एकदा नामकुड्यानं बसलो, दुसऱ्याने एवढ्या जोरण्या पाय खाजवला, मा पायचं रगतच काढलं. मी म्हटलं भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना. म्हणे मला पाय कुठे आहे मग? एवढा खोकला आला. 2-4-5 दिवस झाले. इथे दिव्य भारती बोलावली. आज कोणीतरी पोरांना आणून दिली, तशी आणून दिली बिचारानं. त्यांना पैसे नाही घेतले, म्हणे गेले का लाटा घे. भयंकर खोकला आला. मी मंदिरात पूजा करून आलो सकाळी. माझी मंदिर आहे स्वतःचं गजानन महाराजांचं. खोकलून राहिलो. एकदम पावटीच घेऊन आला हो खिशात. ते काय म्हणतात त्याचे बॉटल, पावटी म्हणतात, काय म्हणतात ते. त्यानं आणलं. म्हणे घ्या घ्या म्हणे. हे म्हटलं काय? म्हणे दारू आहे. म्हटलं मी खाऊन घेऊ. म्हणजे तुम्ही खोकलून राहिला, घ्या. हे घेतली म्हणे, तुमचा खोकला गेला. म्हटलं का रे? हे मी घेतलं, मला खोकला जाईल काय? म्हणे काहून जाणार नाही? मला 5 चक्कर वावर गेलं म्हणते, तुमचा खोकला जाणार नाही. काय करा या लोकांचं? थकले तिकडोजी महाराज. वेसानी गाडी सोडून
सृष्टीची निर्मिती केली ना दादा, अनेक प्रकारच्या योनी तयार केल्या परमात्म्याने. एक गेले खेचरे, भूचरे, वनचरे, आणि परमात्म्याने मागे वळून पाहिलं तेव्हा परमात्म्याच्या लक्षात आलं की याच्यामध्ये मला ओळखणार कोणी नाही. हो नाही, कारण मला म्हणतात याच देही घडे, याच देही घडे, याच देही म्हणजे इतर देही नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग. असं तुम्ही कुठे ऐकलं काय महाराज? तिकडच्या गावून दिंडी गेली, सारे बैल दिंडीत गेले. बैल दिंडीत, बैल दिंडीत, बैल दिंडीत, बैल दिंडीत नाही जात महाराज. त्या बैलाला तुम्ही चारा टाकून आले, बैल त्यातला चारा अर्धा काढून ठेवतात का सकाळसाठी नाश्त्याले? त्यात तटीच बेडरूम, तटीच बाथरूम आणि तटीच लागे. मी कोणाबद्दल बोलून राहिलो? मी कोणाबद्दल बोलून राहिलो? बैलाबद्दल. अचानक जर बैल पानपट्टीवर गेला, घोटा तोंडात घेतला, थुकणं थुकणं. मी कोणाबद्दल बोलून राहिलो? आपल्यापेक्षा जनावर लय पटीनं पुढे गेले. आमच्या सकाराम बाबाकडे घोडा होता इरोला. 2 दिवसाची एकादशी आल्या, बाबाकडे वारकरी गेले. बाबा एकादशी कोणा द्यायची पकडायची, आजची का उद्याची? बाबा म्हणत एक काम करा, घमिला घ्या, घमिल्यामध्ये हरभरे टाका. घोड्यानं जर खाल्ले तर एकादशी, घोड्यानं जर नाही खाल्ले तर एकादशी. ते वारकरीन बाबा घोडो हो घोडो, घोडो हो घोडो, घोडो हो घोडो. गमेलं हरभरे टाकले, घोड्याला मांडले. घोड्याने हरभऱ्याला स्पर्श केला नाही. बाबा म्हणत गळे एकादशी आजची आहे. एकादशी आजची आहे हे कोणाला समजे? मी माफी मागून बोलतो तुमची, माफी मागून बोलतो तुमची, माफी. किती लोक एकादशी हात वर करा बरं. आजी तुले नसते काय? लांड्यामध्ये मोठी असते, मोठी मोठी कोणती असते? ट्रका एवढी का एसटी एवढी? बाबा मी बोलत नाही. नामदेवराय म्हणतात एकादशीच्या दिवशी जो कोणी अन्न खात असेल, एकादशी दिनी खाईल जो अन्न, सुगर होणी येईन जन्मा. एकादशीच्या दिवशी जो कोणी अन्न खात असेल तो सुगर होऊन जन्माला येईल. सुगर, सुगर म्हणजे डुक्कर. पुढचा विचार तुम्ही करा. ठला विठला. त्यांच्याजवळ ते ज्ञान नाही. नाही 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 नाही, विचार करण्याचं ज्ञान मनुष्याच्या जवळ आहे, मनुष्याजवळ आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विचारा वातुरी न पाहिजे समाधान. विचाराशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. विचार करा, पण कोणता करा?
टाळी वाजवा टाळी वा. असं पाहिलं तुम्ही त्याच्या हातात पैसेच द्यायला पाहिजेत उठून, पण राहू द्या टाळ्या वाजवतो रे वा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सारखं आहे आणि असारखं आहे याचा विचार करा आणि त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. दादा इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, दादा इकडे पहा. मी तुमचा जास्त टाइम घेणार नाही. जगातामध्ये सारखं आहे ना दादा, दादा ओ दादा, जगातामध्ये सारखं असेल ना तर ते परमात्म्याचं नाम आहे. नाम आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. परमात्म्याचं नाम सार आहे. सार 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 विठोबा परमात्म्याचं नाम सार म्हणून नामधरा कंठी विठोबा. फलकट काय आहे? फलकट तो संसार, सार एक भगवंत. सार समजते ना? सार सारा सार समजते ना? दुधातलं सार काय आहे आजी? आजी झोपली का तू? आजी दुधातलं सार काय? आ सांग ना आजी. ताक. दुधातली साय, साय सार, ताक असार. ताक कोण पिते? ताक कोण पिते? ताक महाराज ताक पिते म्हशीचं पोरग. तुम्ही म्हशीचं पोरग आहात रे? हातवर करून राहिले. हा त्याचे इशार काय आहे? ताक. ते बांधेल असते असं खांब्याले, त्या घमेल्यात ताक टाकलं आणि त्याला दिसलं की कसं करते ते? त्याला वाटते काय आणलं काय नाही, काय आणलं काय नाही, काय आणलं काय नाही. मी कोणाबद्दल बोलून राहिलो? हा मी कोणाबद्दल बोलून राहिलो? वगराबद्दल. म्हशीचं पोरग झालं. ते ताक तुम्ही घरी ठेवलं, हा तिच्यात कुदीना हराणा टाकला, त्यात काळं मीठ टाकलं. काय केलं त्याचा तुम्ही? हा त्याचा मठ्ठा केला. मठ्ठा. कमी पेता का राजा मठ्ठा? मग त्याला म्हणतात तुम्ही माझा हाला विठ्ठल. हो दुधामधलं ताक असार, लोणी सार. लोण्याप्रमाणे परमात्म्याचं नाम सार म्हणून नामधरा कंठी विठोबाची. उभा राह रे. टाळ खाली ठेव, खाली ठेव टाळ. ये इकडे. घाबरू नको, बियाचं नाही. मस्त पोरगा आहे. हा पहिल्या हातात खारीक दिली. खारीक इकडे पहा, इकडे. वा देवा काजी उचलली हो. इकडे पाहिजे लोकांची इकडे. हा हात पुढे कर. आता हे खारीक दिली. आता हिच्यातला सार काय आणि असार काय? या खारीकचं सार काय आणि असार काय? कोणाला समजते रे? खाली ये इकडे, बस खाली.
ए कुकड्यानं बस ना तू. हा समजते की नाही लावा. ये बरे ये बरे इकडे ये रे इकडे रे. यायले शाळेतले मास्तर लोक कावली. बेकार काम है बाबा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है ये भारत. बेकार काम आहे बाबा. तुम्ही पाठवतो जा शाळेत मास्तर म्हणतात शाळा सुटली जा घरी. मास्तर लोक कावले यायले. ये इकडे ये हाती. सांग जे सार काय ना सार काय. वदरचं म्हणजे काय. वदरचं म्हणजे काय म्हणतात त्याले. वदरचं काय. हमारे बोकणे बसारे पैसे मागे मी सारे. याचं वरचं म्हणजे याला काय म्हणतात. टरफल आहे का नाही. टरफल सार. बी म्हणजे आपण हे वरचं खातो. आदरचं या टरफला पारणे देवाचं नाव सार आहे. बिया प्रमाणे संसार असार आहे. ठेवा होतं ती या तिकडची बदाम. बुवाजी माफी मागतो बा. तुमचं उचलणं लावलं आम्ही. बुवाजी ते तुमचं उचलणं लावलं. सांग आता. पहिले काय होतं. पहिलं काय सार होतं. सार काय होतं पहिले. टरफल बी. आता हिच्यातलं काय. बी पहिले टरफल बी. आता टरफल बी. पहिले टरफल बी. आता टरफल बी. हा झाला आता. हा आंबा आता हा आंबा आहे समजून घ्या. आंबा हा सांग आता. आंबा आहे आंबा हा. हमारे हाँ थांब बरोबर सांग. टरफल अरे असा बी असा. मग सार काय. मधातला काय. रस ना रस. हा काय म्हणा. पहिले टरफल आम्ही इकडे बाबे इकडे पाहा ना. टरफल पहिले टरफल हा बी. हा नंतर टरफल असा बी. आता टरफल बी. मधातला का बा सार. बरोबर आहे ना. हा चाल घ्या. झाला का आता. समजलं ना. सांगू अजून झाला. चला पेळा दिला पेळा. ये पेळा सांगा आता. टरफल पेळा दिला पेळा. टरफल अबे पेळा दिला पेळा. टरफल हा अबे पेळा दिला पेळा. टरफल अबे सांग ना पेळ. हा हा पेळा आहे पेळा. हा सांग. टरफल काय काय नाही खलास व्हायचे काम. हा थांबा थांबारी. असे दोन पोरमा ताब्यात दिलाय माय बापानं. महाराज यायले तुमच्या संघने यानं आमचा भेजा खलास केला. तुमचा बाग फिरायला आहे. एका जणाने म्हटलं सकून जाय केळं घेऊन ये. ते केळं घेऊन आलं. ते दुसरं भेटलं त्याला बिन भेजा रस्त्यात. याची थैली केळ्याची. त्याला म्हणते मला थैलीत काय आहे. हे जर त्या सांगितलं तर हिच्यातले अर्ध केळं तुले. अरे हा पेळा आहे पेळा. हा मग पेळ्याचं आता सांग. सार काय असार काय. काय सार
टर्फल मग असं सांग ना मी आता. पेरेल टर्फल. बी पेळा कसा आहे? गोड आहे का नाही? पुराच बोरा कसा आहे? सार आहे. कसं आहे तुझा परमात्म्याचं नाव? गोड तुझे रूप गोड तुझे नाव. परमात्म्याचं नाम गोड आहे आणि पूर्ण सार आहे. अहो दादा, परमात्म्याचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी नाम अमृतापेक्षाही गोड आहे म्हणून नामधरा कंठी विठोबाची. परमात्म्याच्या नामासमोर अमृतही फिका आहे. गोड आहे अमृत जय जिव्हे गोडाती परमात्म्याच्या नामासमोर अमृतही पिक आहे महाराज. म्हणून त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. या गोष्टीचा विचार करा. काही गोष्टीचा माणसाने विचार करू नये. काही गोष्टीचा माणसाने एकदा विचार केला डबल न करू नये. आणि काही गोष्टीचा विचार माणसाने क्षणाक्षणाने करावा. आवाज वाढव रे बाबा. कमी केला, लय कमी केला आवाज. हॅलो, का असं करून राहिला रे बाबा? काही तपली का तुले? विठाला विठाला विठाला. या लाऊडस्पीकर वाले मुकड्यानं बसतच नाही. हे बट फिरतील ते फिरतील. काय अबोध आहे गडो तुमचं काम. चला विठाला. काही गोष्टीचा माणसाने विचार करू नये. काही विनाकारण विचार करतात लोक. कागद घेतात, करतात, ते पाडतात, रातभर विचार करतात. सगळं उठले उठल्या म्हणतात एका दाण्याने गेलं गड्या. विनाकारांचा विचार आहे महाराज. काही तथ्य नाही त्याच्यात. काही विचार करता का तुम्ही? काही फायदा नाही त्याच्यापासून. क्षणोक्षण हो हो हो. तुमचा प्रमाण घेतो महाराज पुढे. ठला विठाला. हो हो. एक दोन वाट्यावर बसायचा. इकडे पा, इकडे पा. पण अशा म्हशी जायच्या. एक शिंगाची म्हैस अशी होती गोल. हा वाट्यावर बसून विचार करे म्हणे काय शिंगा आहेत गड्या, काय शिंगा आहेत गड्या. आपली मान टापोटाप बसते म्हणे विचारलं. भलक्याच विचार आहे का नाही? त्याने एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 6 महिने विचार केला. आपली मान बरोबर बसते. 7 महिने झाले वाट्यावर बसलो तर म्हशी आल्या. म्हशीनं उठलं, हे म्हशीची ना टाकली मान. ते म्हैसच मग म्हैस निघली पयत. म्हशीनं फेकलं. लोकांना विचार केला म्हणे का रे, जरासा विचार करायला लागत होता. एवढं मोठं म्हशीच्या अंगात म्हणे शरीर टाकलं. विचार म्हणे 6 महिन्यापासून करून राहिलं. करून राहिला काही फायदा? विचार करा. पण कोणता? क्षणोक्षणाची ताळी वाजवा, ताळी. रे बाबा.
पोरं आहेत ताई, तुम्ही पोरी आहात. हा असं असं करता का शाळेत तुम्ही? त्या पोरी पहा बरं, पहा त्या पोरी पहा 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 बरं. अरे 2 घंट्यापासून त्या पोरी पावऱ्या करून राहिल्या. तुमचं काय चालू आहे? कीर्तन ऐकून राहिलं तुम्ही? खरंच सांगा, ऐकून राहिल्या का? नाही ऐकून राहिल्या. भुलजायचे गाणे म्हणू का तुमच्या संग? करा, असे हात करा तुम्ही, असे हात करा, करा 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 करा. पयाले ग पुंजाबाई देवा देवा सातीला खंडोबा केडी केडी खंडोबा, खंडोबाच्या नारीबाई वर्षा वर्षा आवासनी, आवासनीचं पाणी तसं गंगेचं पाणी, गंगेच्या पाण्याने ने डलबाई डल डलाची काठी. कीर्तन ऐकलं पाहिजे पोरी हो. तेव्हा त्या पोरी पा, त्या पोरीसाठी टाळ्या वाजवा. चला विठ्ठल हो दादा, या गोष्टीचा विचार करा दादा. ओ बाबा बाबा बाबा, हा भवसागर करून जायचा विचार करा. या भवसागरामध्ये बडिया बडिया डुबले दादा, तरले तेच तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. बडिया बडिया डुबले दादा, माया विगणे भ्रमला. फक्त 15 मिनिटं राहिलंय. म्हणता हे तो संपत्तीचे वारे साचोकारे धनदारा बढिया बढिया डुबले दादा, बढिया बढिया डुबले. तुम्ही ज्याच्यामध्ये सुख पाहून राहिले महाराज, दुःख बांधवडी. सुखाचा विचार नाही कोठे, दादा ज्याच्यामध्ये तुम्ही सुख पाहता ना त्याचं मूळ दुःख आहे. हा संसार दुःख त्याची चालय त्यासारखी लडकीच आहे. विश्रांती नाही कोठे, कामाग्रदल बसुने रात दिवस तपली घेऊन राहिले लोक. आता आमच्या गावातले लोक रात्यानं वावरात आहेत. रात्यानं कासाठी? तुम्ही काही चहा घी घेता का? तुम्ही लांड्याच्या मड्याजवळ बसला का? हा लांड्या मेला का? तुम्ही असे बसला की जसं वाटते की लांड्या मेला काय तसा. रात्री वावरात कासाठी आहेत लोक? हा सांगा ना, डोकं हाताला आले. मी सांगतो कशासाठी आहेत लांड्या. एकदा आमचा बजेट बसेल पाहिजे म्हणतात. बजेट असा बजेट बसला ना, बजेट असा बजेट असा एकदा बजेट तुमचा बजेट तुमचा बजेट 4 जणीच्या खांद्याला गेला तरी बसणार नाही, नाही बसणार. बजेट बसायचा प्रयत्न केला नाही काय कोण? नाही केला. ज्या बाबाचे सोन्याचे घर, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कोणाचे सोन्याचे घर? कोणाचे? मी म्हटलं म्हणता का आमच्या गावचा रामभाऊ पाटलाचे? सामान्य होता का रावण? हो सांगू द्या ना मग, म्हणा ना प्रमाण. हो पहिलंच प्रमाण उचलून घेता. हो श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? तुमचं 4थं वर्ष ना भागवताचं हे. मग श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? या बाहेर सांगू द्या ना. येतं का तुम्ही? या पुढे. किती? 16,000. काय भागवत ऐकतात बाहेर त्याची तयारीच माहीत बाबा. काही सांगून नाही राहिल्या कोणी. संध्याकाळ लोक पाय भागवत ऐकत बसतो बाहेर 5 वाजे लोक. भागवत सुटले की निघले. काय भागवत सांगते माय बा, लहाने बा, बारीक बारीक सांगते, बारीक बारीक. काय बारीक सांगते काय तुमचं तुम्हालाच माहीत. तुम्ही तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या बाबा. आता
तुमचं काय पाहावं लागते. हो श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती? 16,108. रावणाला पत्नी होत्या 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. मग एक जण म्हणे महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटेल सांग रे बाबा. सांगा लोकांचे दिमागात. त्याला काय कंट्रोलचं काम पडे हो? कंट्रोलचं काम तुम्हाला काय रे? कंट्रोल आलं नाही काय? कंट्रोल आलं नाही काय? आणि त्या कंट्रोल देणारे साधून राहिले बाबा तुम्ही. तो आहे म्हणून तुमचा राम मंदिरात तरी आला. चला विठाला. एवढ्या पत्न्या होत्या रावणाच्या. सगळ्यात महत्वाची पत्नी कोणती होती रावणाची? ए पोरे हो ना बे लेको खुदीच मारीन तोटून येऊ. बस रे. ए उद्या आता लक्षात ठेवा, हे पोरं आहेत सारे एकदम कोपऱ्यात घाला तिकडे. ते पोरं काय म्हणजे बेकार परिस्थिती आहे. म्हणजे हे कार्यक्रम खलास करणारे आहे. चला विठाला. हो हो हो. रावणाची सगळ्यात महत्वाची पत्नी कोणती? शाबास. कोण सांगितला? हात वर कर बाबा. तिथून हात वर कर. चालते ना चालते ना चालते ना. हा त्या पोरीने सांगितलं. वा याला म्हणतात मुलगी. वा रे वा. मंडोदरी. मंडोदरी सामान्य होती का? मंडोदरीला उद्या काय होते आज समजे. बाबाला विचारा तुम्ही. नाथबाबाने भावार्थ रामायणामध्ये अशा ओव्या घातल्या. त्या ओव्या मी सांगत नाही, तुम्हाला समजणार नाही. मंडोदरी जर झाडाखाली बसली अशी फुलाच्या अशी बसली, त्या झाडाला फुलं येत. फुलं फुलं सामान्य बाई येशील का? तुम्ही पराठीत घुसल्या. ते पाठी आजी म्हणते साऱ्या बोट्या पडल्या. तुमची तर खरं कमाल आहे बरं. खरंच कमाल आहे तुमची. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच, कापूर पेटवा तुम्हीच, दिवे पेटवा तुम्हीच, अन घर पेटवा. मला बरेच दिवस लक्षात नाही आलं. लोक बाईले घरून गाडीवर बसतात. बस पेट्रोल पंप आले की उतरतात. उतर मी पेट्रोल भरून येतो. कोणताच माणूस पेट्रोल पंपावर नेत नाही बाईले. बाहेरच उतरवतात. मी एक दिवस विचार केला पेट्रोल पंपावर पाहून नेत नाही. मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिलं. आग लावणाऱ्या वस्तू. त्या डुकराईनं एवढा का आणला महाराज. झटका मशीनले बस्तर नाही झाले डुकर. झटका मशीन खालून झटका मशीन ओढ कुद्या मारून राहिले. सरकार तरी उपाय केला लोकांना. आता याच्या साड्या आणल्या. पुऱ्या वावराला साड्या लावल्या. त्या धोतर नाही म्हणतात एक बी. जे डुकर त्या झटका मशीनले बसर नाही आले, साडी पाहिली की जोडी येत नाहीत ते. काय पावर आहे बाबा. कमाल आहे बरं तुमची. खरंच कमाल आहे. बरं काय विचारायचं काही सांगता येत नाही बा. मग त्या घरात एका बाईनं मला कोळलं कोको लावलं आणि साखर मा डोक्याला लावली, तांदूळ हाती दिले. काय मॅट बाय हाटलं का. ये लावली की कुकुला. एक बाई 10ची नोट हातात देत नाही. बेकार काम आहे. मी त्या लोणीला भागवत केलं. एक बाई माझ्याजवळ म्हणे महाराज तुम्ही भविष्य पाहता का? म्हटलं नाही. नाही तुम्ही पाहा ना म्हणे महाराज. मॅट मला समजत नाही ना बा. नाही तुम्ही भविष्य पहा म्हणे मला. म्हटलं बाई तुला भविष्य पाहायचं असेल तर राजेंद्र बाबा जवळ जाय, ते पाहतात. नाही ना म्हणे तुम्ही भविष्य पहा म्हणे महाराज. म्हटलं मी पाहत नाही ना बा. नाही तुम्ही पहा. म्हटलं मी पाहत नाही ना बा. बाई म्हटलं ते भविष्य पाहायला काही हरकत नाही. माझ्यावर त्याचं पुस्तक नाही. ते पंचांग मा घरी आहे ना महाराज. सांगे बाबा राहायला तस बघा आता आणू काय. म्हटलं आणजा. त्या बाईने पुस्तक आणलं. म्हटलं सांगा काय प्रश्न आहे तुमचा. म्हणे माझ्या पतीचं नाव पटत नाही. त्या पुस्तकात काय पहा. मी पान उघडलं. म्हटलं बाई तुमच्या पतीचं नाव तुकाराम आहे. म्हणे माई बाई कसं ऐकलं तुम्ही तर मला समजत नाही. म्हटलं बाई तुमच्या सासऱ्याचं नाव सकाराम आहे. म्हणे माई बाई वा कसं समजलं तुम्हाला. आणि तुम्ही तर मला समजत नाही. म्हटलं बाई तुम्ही काल 15 किलो गहू 10 किलो तांदूळ आणले. म्हणे माय 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 तुम्हाला कसं समजलं. म्हटलं बाई ते कंट्रोलचं कार्ड आणलं. रावण आज घातलेला माक रावण मुकुट दुसऱ्या दिवशी घाले ना. ए पोरो
बरोबरच रे, बरोबरच रे. तुम्ही सांगा रे, वर्षाचे दिवस किती रे पोरो, तुम्ही सांगा रे. ए बरोबर सांगणार रे, आता खाली खाली पोरी सकाळच्या मान खाली कोण घालून राहिला. वर्षाचे दिवस किती, ए थांब रे, 365. दररोज मुकुटरावाने एक घाले, वर्षाचे किती झाले, 365. झालं, त्याला तोंड किती होते, गलत आहे. हा ये इकडे इकडे ये, इकडे इकडे ये, इकडे येतो, इकडे 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 इकडे. तुम्हाला पाहिजे दंड केले भाऊ, इकडे बरं का बारा, आता हसून राहिला. हा ते टोपी घालतात काय. हा रावणाला तोंड किती सांगितले ते, कोणा सांगितलं तुले, 3 कोण सांगितलं तुले, 3 कोण सांगितला, 3 कोण सांगितलं तुले, कोण्या टीव्हीत 3 कोण सांगितलं तुले, 3. रावणाला तोंड किती रे, हा किती, हा बस रे खाली बाई. ए पोरो तुम्ही कोणा बस राहता, तुम्ही रे, ए पोरो तुम्ही मोठे 10व्या 12व्या वरचे. हा 10 गुणिले 365 सांगा रे आता. दररोजचा इनकोट घाले, 10 गुणिले 305. थांब रे, ए बोल नको म्हटलं ना. पा हे पोरं, पा 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 हे पा गुरुजी, हे पोरं पा ते पा, हे कॉलेजचे पोरं आहेत पा तुम्ही, पा पा हे का पोरी भेटी नाही येईल. हा चुकलं काहीतरी. पाहून घ्या रे पा रे. हा लोक काय पोरी भेटले, काय पोरीच्या का पाय बरं पाया. हा ग्रॅज्युएशन झाल्या पोरी, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या पोरी. मी आज नवरदेवाची पदवी पाहिली मी आज, एका नवरदेवाची. LT SSC. म्हटलं पदवी काय रे, म्हणे लटक के मॅट्रिक पास. तसंच आहे आता, तुम्हाला पोरी भेटतेच नाही. किती ग बाई, 3650. मुकुट कशाचे, सोन्याचे. सागाचे कवडी गेली नाही, हे बाबा सागाचे कवडी गेली नाही, रे बाबा. काय केलं बरोबर बाबा, मला सांगा तुम्ही काय बरोबर केलं. महाराज आम्ही संसार सोडून द्यायचा, नका त्या जीव रांडा पोरे, बांधा हिल्या माळ्या घरी, सुखी करावा संसारात राहा, पण काय करा, नाम धरा कंठी विठोबाची. सार सार विचार ओ बारकुमारी, तुम्हाला मालेमध्ये काही तुच्चपणा वाटून राहिला. हो दादा, मला बसता येत नाही, चालता येत नाही, उठता येत नाही. मेलेला मानून गजान महाराज जिवंत केलेला आहे. तुम्ही माझी स्टोरी बाबाला विचारा. हा माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले. मला गोपाळ बाबांनी, संजय महाराजनी कल्ला केला की लांडेबा बसून कीर्तन करा. 40 वर्ष कीर्तन तुम्ही केले, आता बसून करा. म्हटलं जरासं उभं राहा, आपण एकदा बसलो की बसलो. माल्यात काही कुच्चपणा वाटून राहिला का तुम्हाला. माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले. करा बरं हातवर, सर्वजण हातवर करा. करा हात खाली. तुम्हाला टाइम लागून राहिला.
तुम्ही भजन केलं नाही केलं माझं काय जाईल महाराज. 40 वर्षाच्या बाद तो तुमच्या गावात पहिल्यांदा योग आला. हा, इथल्या वर्षात का कुठे लाड्या पाकिस्तानात गेलता का कुठे गेलता नाही योग आले. तुम्ही भजन केलं नाही केलं माझं काय जाईल, काय जाईल तुम्ही सांगा. एसटी आली, एक जण एसटी मध्ये चढलं, कंडक्टरकडून तिकीट काढलं आणि खाली उतरलं. मी एसटी जाऊ दिली, जोरानं हसून राहिला खाली. आपण कंडक्टरला फसवलं, आपण कंडक्टरला फसवलं, लोक बोलणं फसवलं म्हणजे काय झालं. आणि मी तिकीट काढलं पण एसटीत बसलोच नाही. आपण एसटीत बसलोच नाही, कंडक्टरचं काय गेलं बोला. तसं आम्ही लोक कंडक्टर राहा, बसतांत बसा, नाही तर जाय ना एसटी खाली. ए जरी नाही काढलं, या तो बोल नाही या. वा या. वा ताई, वा ताई. पत्र खाली. ताई ताई वा. लाडकीले कमी संताजी ग, लाडकीले कमी संताजी. माझ्यावर कृपा बहुताची, ए माझ्यावर कृपा बहुताची. लाडकीले कमी संताजी ग, लाडकीले कमी संताजी. दोन पोरं या रे, दोन पोरं या रे, दोन पोरं, दोन पोरं, दोन पोरं.